आपण बघितलं 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे काय? इट इज अ फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं या वर्गातल्या उंच मुली वेगळ्या राहावा, लहान मुली, उंची हा क्रायटेरिया आहे, त्याला म्हणायचं कॅरेक्टर. कसे असणार? एक तर उंच असणार किंवा बुटके असणार, टॉल आणि डॉट. हे जर ट्रेट आहे. पण ट्रेट म्हणजे काय सांगितलं डेफिनेशन? अभ्यास नाही. हे झालं कॅरेक्टर, ते झालं ट्रेट. टॉल अँड डॉट ट्रेट आहे. हे 7 कॅरेक्टर तुम्हाला पाठच पाहिजे. त्याच्यामध्ये मेंडलनं 7 सांगितलेले आहेत. हे सगळं बेसिक आहे. या व्हिडिओला नाव द्या बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स. काय नाव द्यायचं? बेसिक्स ऑफ इनहेरिटन्स. म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये? आपल्याला 7 कॅरेक्टर पाठ पाहिजे. त्याच्यामध्ये एक पहिलं स्टेम लक्षात ठेवायचे, त्यानंतर 2 फ्लॉवर लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला सांगताना सांगितलं पहिल्यांदा स्टेम लक्षात ठेवा, त्यानंतर 2 फ्लॉवरची लक्षात ठेवा, झाडाची फुलं कशी येते, त्यानंतर लक्षात ठेवा पॉड म्हणजे शेंग कशी येते वाढल्या झाडाची, आणि त्यानंतर शेवटी सीड. त्यामुळे पाठ करताना तुम्ही पाठ पण करून घेतलेलं होतं. केडी हे पाठ करून घेतलेलं होतं ऍक्च्युअली तुमच्याकडनं. मी पहिला तुम्हाला पाठ करून घेतलं की नाही? स्टेम, फ्लॉवर, पॉड आणि सीड. त्यानंतर आपण पाठ केलं तर पहिलं एक सिंगल आहे, त्याची हाईट असते, झाडाची काय असते आपल्याला दिसते हाईट. हाईट ऑफ स्टेम, हाईट ऑफ स्टेम झालं. त्यानंतर फुलं, फुलं नेमकं लागलेलं बाबा पोझिशन आहे याच्यामध्ये. पोझिशन ऑफ फ्लॉवर ऍक्सिसच्या बरोबर असलेलं ऍक्सियल, ऍक्सिस सोडून लांब असलेलं टर्मच्या एंडला. आपण टर्मिनल एक्झाम, टर्मिनल म्हणजे एंडला, झाडाच्या एंडला, फांदीच्या एंडला फ्लॉवर, झाडाच्या बरोबर साईडला, झाडाच्या एकदम लांब, ऍक्सियल टर्मिनल. ठीक आहे. त्यानंतर कलर ऑफ फ्लॉवर कसा असते? ते वेगळ्या वेगळ्या कलरच असते. कलरफुल, कलर म्हणजे कलरफुल. आणि जर पांढरे असतील तर ते दुसरं पांढरे असणार आहे. हे झालं पहिल्यांदा स्टेम झालं, आता फ्लॉवर झालं, आता पॉड. पॉड म्हणजे शेंग. शेंगाचं काय असणार आहे? पहिल्यांदा शेप, कलर. त्यानंतर सीडचा पण सेम एवढं करायचंय, शेप आणि कलर. पॉडचं काय असणार आहे? पहिला शेप कसा असणार? इन्फ्लेटेड म्हणजे चपटा असणार. ओके. आणि दुसरं कसं आहे? कन्स्ट्रिक्टेड. कन्स्ट्रिक्टेड कसं म्हणावं आपण? गोलाकार म्हणा किंवा हे झालं म्हणा वेगळं. इन्फ्लेट म्हणजे असं असलं ते सोडून वेगळं आकाराचं, त्याला आपण कन्स्ट्रिक्टेड म्हणा. त्यानंतर कलर ऑफ पॉड. शेंगाचा कलर कसा पाहिजे आपल्याला? ग्रीन पाहिजे. आणि शेंगाचा कलर दुसरा कसा असतोय? मग हे एकाला दुसरा अल्टरनेटिव्ह आहे, त्याला आपण काय म्हणतोय? ट्रेट म्हणतो. कॅरेक्टर म्हणजे काय? इकडचं. ट्रेट म्हणजे काय? टॉल अँड डॉट, ऍक्सियल टर्मिनल, हे ट्रेट आहे सगळे. समजलं? त्यानंतर शेप ऑफ सीड कसा आहे? गोलाकार पाहिजे, राऊंड पाहिजे. आणि व्रिंकल म्हणजे त्याला सोपुद्या पडलेला. कलर ऑफ सीड कसा आहे? येलो. तर इथून पण म्हणायचं नाही हिरवा वाटाणा कसा असतो? हिरवा रेसेसिव्ह आहे, पिवळा वाटाणा असतो. सर मग एकदम पिवळा असतो काय? अजिबात नाही. पिवळं सर म्हणायचं आपल्याला, येलोइश आहे, नॉट एक्झॅक्ट येलो, येलोइशनेस. कळलं? मग हे डॉमिनंट कॅरेक्टर आपण ह्यासाठी लिहिलेले आहेत. व्हॉट इज डॉमिनंट? डॉमिनंट याचा अर्थ जर 2 झाडांचा आपण क्रॉस केला, बघा काय टॉल आणि डॉर्क ह्याचं क्रॉसिंग केलं, पुढच्या पिढीमध्ये काय होतंय? झाडं सगळी टॉल होते, डॉर्क होत नाही. जे पुढच्या पिढीत चालण्यात गुण त्याला आपण डॉमिनंट असं म्हणतो. जे पुढच्या पिढीत गुण जाऊ शकत नाही, दिसू शकत नाही, चालण्यात पण दिसत नाही, त्याला काय म्हणलं? रेसेसिव्ह. एवढं समजलं तुम्हाला? 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर पाठ करायचं आपल्याला ऍज इट इज. पहिल्यांदा स्टेम, त्यानंतर फ्लॉवर, त्यानंतर पॉड, त्यानंतर सीड. पहिल्यांदा हाईट ऑफ स्टेम, त्यानंतर पोझिशन ऑफ फ्लॉवर, कलर ऑफ फ्लॉवर. कलर या 3 ठिकाणी पण आहेत. फ्लॉवरला पण कलर बघायचा आहे, पॉडला पण कलर बघायचा आहे आणि सीडला पण कलर बघायचा आहे. पोझिशन ऑफ फ्लॉवर, कलर ऑफ फ्लॉवर. त्यानंतर पॉड, शेप ऑफ पॉड, कलर ऑफ पॉड. शेप कसा असतोय? चपटा असतोय. आणि हे कसं असतंय? कलर कसा असतोय? ग्रीन असतो. येलो. वटाणा हिरवा नाहीये, वटाण्याची शेंग हिरवे लक्षात ठेवायचे काय. आणि वटाणा कसा असतोय? पिवळा असतोय. कलर ऑफ सीड येलो आणि शेप ऑफ सीड राऊंड. हे एवढं लक्षात ठेवायचे. हे पाठ पुढे जात नाही. ओके, समजलं सगळं? पुढे बोलू.
पुसून घ्या. कॅरेक्टर म्हणजे काय बघा, इट इज अ फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम. फीचर ऑफ अन ऑर्गॅनिझम, फीचर म्हणजे वैशिष्ट्य, ऑर्गॅनिझम म्हणजे जीवजंतू. फॉर एक्झाम्पल आपण मगाशी म्हणलं होतं हाईट ऑफ स्टेम, उंची कशी आहे झाडाची, उंची ह्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. कळलं? डोळे दिसायला कसे आहेत ह्याला आपण कॅरेक्टर म्हणतो. हात कसे आहेत ह्याला कॅरेक्टर म्हणतो. स्किनचा कलर कसा आहे ह्याला कॅरेक्टर म्हणतो. आता उंची कशी असते मग, एकतर उंच किंवा खुद्द असतो, टॉल किंवा डॉग, त्याला म्हणायचं ट्रेट. इनहेरिटेड कॅरेक्टर, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेलं कॅरेक्टर, ह्याला जर आपण काय म्हणतोय ट्रेट. ट्रेट ह्याला म्हणायचं, ट्रेट म्हणायचं इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टिबल व्हेरियंट. व्हेरियंट ह्याचा अर्थ विरुद्ध. काय म्हणतो की जर मागच्या पिढीकडनं काय झालं, समज फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गात उंच आणि लहान पोरं आहेत. उंच पोरं नुसतं त्याला आपण ट्रेट म्हणत नाही, उंच आणि बुटकी, उंचला दुसरं विरुद्ध कोण आहे त्याला आपण ट्रेट असं म्हणलेलं. मुलं कशी आहेत आपली हुशारनुसार वेगळी राहा, हुशार आहे किंवा जरा कमी हुशार आहे, हुशार आणि कमी हुशार, ह्याला काय म्हणलं आपण ट्रेट म्हणलं. इनहेरिटेड कॅरेक्टर, असा गुण जो मागच्या पिढीकडून आलाय आणि सोबत दुसरा कुठला असतोय त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. टॉल अँड डार्क, राऊंड अँड येलो, ग्रीन अँड व्रिंकल. समजा लागले काय म्हणतो ते कॅरेक्टर म्हणजे काय होतं, फक्त इकडे साईडचा हाईट कशी आहे. आणि ट्रेट म्हणजे काय, उंच आणि बुटकं, उंच किंवा बुटकं, काळी केस पांढरी केस. समजा लागले चष्मा आहे चष्मा नाही, हे सगळं आहे नाही, दोन जण जोड्या. इनहेरिटेड कॅरेक्टर, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे आलेले गुण आणि सोबत दुसरा गुण असतो तो, त्याला आपण ट्रेट असं म्हणतो. कॅरेक्टर म्हणजे मगाशी जे सात दाखवले, इकडे साईडला काढलेले ते कॅरेक्टर होते, इकडे काढलेले ते काय होते ट्रेट होते, विसरायचं नाही. सेकंड थर्ड थिंग फॅक्टर. इट इज अ युनिट ऑफ हेरिडिटी, द पार्टिकल प्रेझेंट इन अ ऑर्गॅनिझम रेस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर इज नोन ॲज फॅक्टर. फॅक्टर म्हणजे काय, जे कॅरेक्टर येण्यासाठी उपयोगाचं आहे त्याला आपण फॅक्टर असं म्हणलेलं आहे. आता आपण जीन, अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए विच इज रेस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. इनहेरिटन्स म्हणजे मागच्या पिढीकडून पुढे येणे, इनहेरिट करणे. एक्सप्रेस म्हणजे दिसणे, मागच्या पिढीकडून गुण येणे आणि दिसणे. पप्पांचे गुण ह्याच्यामध्ये आले आणि हा हुशार आहे, येणं इनहेरिटन्स, एक्सप्रेस दिसणं. काय म्हणतो काल, पप्पांचे गुण ह्याच्यापर्यंत आले आहेत हुशारीचे, पण ह्यानं अभ्यासच केला, दिसतील काय नाही, उपयोग नाही. दोन्ही पण गोष्टी महत्वाच्या आहेत. काय काय, इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. एक्सप्रेशन आणि इनहेरिटन्स नाही आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. इनहेरिटन्स एक्सप्रेशन, गुण येणे गुण दिसणे. गुण आले दिसलेच नाही त्याला आपण एक्सप्रेशन म्हणणार. कळलं? मग तिने काय सांगितलंय, हा जो आपला डीएनए आहे, ह्या डीएनएचा एक तुकडा म्हणजे आपण ह्याला घेऊया अ सेगमेंट ऑफ डीएनए. सेगमेंट म्हणजे तुकडा, सेगमेंट ऑफ डीएनए, डीएनएचा असा तुकडा. काय उपयोगाचा, त्याचा उपयोग आहे इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन. ते गुण पुढच्या पिढीत दिसेल. फॉर एक्झाम्पल ह्या सेगमेंटचं काम काय, कलर ऑफ स्किन आहे. कळलं? ह्याला आपण जीन असं म्हणतो. अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ डीएनए, डीएनएचा असा तुकडा जो काय करतोय इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर करतोय. कळलं? त्याला आपण काय म्हणतोय, जीन असं म्हणतोय. म्हणजे सगळ्यात पहिलं वाक्य लक्षात ठेवा, इट इज सेगमेंट ऑफ डीएनए, डीएनएचा तुकडा आहे, एवढंच पहिला पाठवा. आणि त्यानंतर उपयोग आहे, कारण की हे उपयोग करायचा रेस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. Allele, two alternative forms of a gene or factor are called as allele. Alternative forms of gene असतात, alternative forms of factor असतात. म्हणजे काय, जे आपण त्या ह्याच्यामध्ये लिहिलं काय, कॅपिटल टी कॅपिटल टी, हे काय आहे, अलील आहे. अलील ह्याचा अर्थ जोडी असं लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं, ही जोडी कायम आहे असं वगैरे, नुसता टी एकटा सेपरेट राहत नसतो. नुसता टी ह्याला आपण फॅक्टर असं म्हणतो, जे आपण मगाशी डिफरन्शिएट बघितले फॅक्टर म्हणतो. फॅक्टर म्हणजे हे होतं, पण आपल्यामध्ये कसं असतं, कायम जोड्या असतात. जोडीला काय म्हणलं आपण, अलील. सिंगलला काय म्हणलं आपण, फॅक्टर.
फॅक्टरचं नंतर काय म्हणत असते अलील. अल्टरनेटिव्ह फॉर्म्स म्हणजे दोन पाहिजे, एकटा चालत नाही. अलील कायम दोघच. येताना अलीलचे एकटा येतो काय अजिबात नाही, दोघच येणार. मार खाणार खरं दोघच येणार. एकटाला काय म्हणायचं फॅक्टर, दोघांना काय म्हणायचं अलील जे एकटा आला त्याला काय म्हणलं अनुज एकटा आला त्याला काय म्हणलं दोघं एकत्र आले त्याला काय म्हणलं लक्षात राहिले विसरणार नाही. फॅक्टर इज ऑलवेज सिंगल, अलील ऑलवेज डबल. ओके तर डेफिनेशन पण महत्वाचे आहे. टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन आर कॉल्ड एज अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे दोघच नाही. टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन इज नोन एज, टू अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ फॅक्टर इज नोन एज अलील. अलील म्हणलं की तुमच्या लक्षात आला पाहिजे कॅपिटल टी कॅपिटल टी कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी स्मॉल टी दोघं कोण पण असले त्याला आपण अलील असं म्हणतो. डॉमिनंट द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट एक्सप्रेसिंग F1 जनरेशन आर कॉल्ड एज डॉमिनंट. पहिल्या पिढीमध्ये जाणारे गुण म्हणजे कोण आहेत डॉमिनंट कॅरेक्टर. रेसिड्यूचे कोण आहे पहिल्या पिढीमध्ये न जाणारे गुण म्हणजे कोण आहे पहिल्याला दाबून ठेवणारे याला म्हणायचं रेसिड्यू. द कॅरेक्टर ऑफ पॅरेंट आई वडिलांचे असे गुण जे पोरांच्या दिसतात त्याला म्हणतो डॉमिनंट. आई वडिलांचे असे गुण जे पुढच्या पिढीमध्ये दिसत नाहीत त्याला काय म्हणलं आपण रेसिड्यू. म्हणजे आपलं काय झालं बघा कॅरेक्टर म्हणजे काय होतं इट इज फीचर ऑफ एन ऑर्गॅनिझम. ट्रेट म्हणजे काय इनहेरिटेड कॅरेक्टर अँड इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट इट इज नोन एज ट्रेट. म्हणजे हाईट ऑफ स्टेम कसं असणार टॉल आणि डॉर्फ असणार. फॅक्टर म्हणजे काय असणार कॅपिटल टी ह्याला आपण अलील म्हणतो. त्यातलं एकच सिंगल आहे त्याला आपण फॅक्टर म्हणतो. जीन सेगमेंट ऑफ डीएनए रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. एवढे जर प्रूफ झाले. आता कॅरेक्टर ऑफ पॅरेंट एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन नोन एज डॉमिनंट. डॉमिनंट character of parent which are not expressed in F1 generation known as recessive. समजलं. आता नंतर होमोझायगस. होमोझायगस म्हणजे काय डेफिनेशन सायंटिफिक होमोझायगस इंडिव्हिज्युअल पसेस सिमिलर अलील. अलील म्हणजे तुम्हाला सांगितलं जोडी सिमिलर दोघं पण सेम असते होमोझायगस. सिमिलर अलील आणि डिसिमिलर अलील इज नोन एज हेट्रोझायगस. हेट्रोझायगस म्हणजे काय वेगळं वेगळं. हेट्रोचा अर्थ वेगळं. दोन्ही पण सेमच आहेत दोन्ही पण लहान लहान आहेत याला म्हणलं होमोझायगस. एक मोठा एक बारका आहे त्याला म्हणलं हेट्रोझायगस. होमो म्हणजे सेम असते सेम अलील होमोझायगस. डिफरंट अलील हेट्रोझायगस. एनी डाऊट एक कॅपिटल मोठा आहे दुसरा स्मॉल आहे त्याला हेट्रोझायगस म्हणतो. दोघं पण स्मॉल आहे होमोझायगस. दोघं पण मोठे होमोझायगस. एनी डाऊट म्हणजे आपलं झालं हेट्रोझायगस होमोझायगस. आता वर्ण दिसायला कसा आहे त्याला काय म्हणायचं फिनोटाइप म्हणायचं. खरं आत रक्तामध्ये क्रोमोझोम कसते जीन्स कसे त्याला म्हणायचं जिनोटाइप. डेफिनेशन तुम्हाला सांगितलं मी एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम वरून दिसतोय कसा ह्याला काय म्हणलं आपण एक्सटर्नल म्हणजे बाहेरून दिसणारा फिनोटाइप. जिनोटाइप म्हणजे जिनेटिक कॉन्स्टिट्यूशन त्याच्या आत मध्ये जीन कुठले समजलं त्याला म्हणलं जिनोटाइप रेशो. त्यानंतर आलं मोनोहायब्रिड. मोनोहायब्रिड म्हणजे काय सांगितलं द हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर वन ट्रेट. वन ट्रेट म्हणजे काय ते टॉल अँड डॉर्फ हे वन ट्रेट झाला. हेट्रोझायगस म्हणजे दोघं पण असलीच पाहिजे कळलं. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर वन ट्रेट प्रोड्यूस्ड इन अ क्रॉस बिटवीन म्हणजे काय हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल तयार होणार आहे एवढं समजलं. म्हणजे दोघं पण वेगवेगळं असलेलं तयार होणार आहे काय अडचण आहे. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस्ड कशामार्फत वन ट्रेट म्हणजे एकच फक्त आपण त्याच्यामध्ये जोडी घेणार टॉल आणि डॉर्फ घेणार. क्रॉस बिटवीन प्युअर पॅरेंट. प्युअर पॅरेंट म्हणजे काय ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल हे असतात एकदम उंच किंवा हे टॉल अँड डॉर्फ म्हणून म्हणलं ते. डिफरिंग इन वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे एकच त्यात डिफरन्स पाहिजे टॉल अँड डॉर्फ बाकीचे दोन नको समजलं. आणि डायरेक्ट म्हणजे काय हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस्ड इन म्हणजे हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर टू ट्रेट प्रोड्यूस्ड इन क्रॉस बिटवीन टू पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे काय दोन जोड्या पाहिजेत त्यात 7 पैकी 2 कॅरेक्टर घ्यायचे आणि जी पोरं तयार होतील हेट्रोझायगस त्याला आपण डायहॅप्लो क्रॉस म्हणणार. जी तयार होतात त्यांना आपण F1 जनरेशन असं म्हणणार.
कळलं? फर्स्ट पिरियड म्हणजे पहिली पिढी असं आपण म्हणणार आहे. समजलं? हे होतं बेसिक ऑफ इनहेरिटन्स चॅप्टर. हे तुम्हाला कळल्याशिवाय अलील म्हणजे काय, फॅक्टर म्हणजे काय, जीन म्हणजे काय, कॅरेक्टर म्हणजे काय, डॉमिनंट म्हणजे काय, रेसिसिव्ह म्हणजे काय समजा लागले. हे समजत नाही लवकर, हे समजलं त्याला पुढचं चॅप्टर सगळं समजणार. ओके, एवढं नॉलेज आपण बघायला लागलोय. मोनो हायब्रिड क्रॉस. यु नो मोनो, मोनो म्हणजे एक, हायब्रिड म्हणजे त्यांचं आपण एकत्र करणार आहे. कळलं? मोनो म्हणजे एक कॅरेक्टर, हायब्रिड म्हणजे एकत्र आणणं. एका कॅरेक्टरला एकत्र आणणं ह्याला काय म्हणलं आपण? मोनो हायब्रिड क्रॉस. कळलं? हे करत असताना आपण डेफिनेशन बघितले. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल म्हणले ना, काय म्हणले डेफिनेशन काय होती दर्शन? हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल. हा, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर्म्युला फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, एका कॅरेक्टरचं हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल तयार होणार. पुढं हा, प्रोड्यूस्ड इन अ क्रॉस बिटवीन टू प्युअर पॅरेंट्स. प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये एक कॅपिटल स्मॉल डी आहे काय? नाही. दोघं पण सेम, ह्याला प्युअर म्हणतो. हे एक वेगळे वेगळे आहे पण हायब्रिड म्हणतो. मग सेम कोण असतात? वरचे असतात. कळलं? हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल डिफरिंग इन वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर फॉर्म बिटवीन क्रॉस ऑफ प्युअर पासून तयार होणार. कळलं? डेफिनेशन पाठच करायची ऍज इट इज. काय डेफिनेशन बदलला कदम? Heterozygous individual for particular trait produced and cross between two pure parents differing in a उलट जायचं. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल, हेट्रो इथं बघा, हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट फॉर्म्ड बिटवीन टू प्युअर पॅरेंट डिफरिंग इन वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. ट्रेट म्हणजेच ते. समज उलट जावं. हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल बघा, heterozygous individual for one trait formed between cross of pure parent differing in one pair of contrasting character. पुढचं म्हणलं चालतंय, खरं हे तीन शब्द आहेत बघा. heterozygous individual for one trait formed between cross of pure parent. प्युअर आहे. समजा लागले. हे करत असताना आपण काय केलं? पहिल्यांदा पॅरेंट दिले, हे मेलचं साइन आहे, फिमेलचं साइन आहे. त्यानंतर आपल्याला असते कॅरेक्टर, टॉल आणि डॉग हे कॅरेक्टर घेतलं, त्याचा आपण नंतर जिनोटाइप घेणार. जिनोटाइप काय? कॅपिटल टी स्मॉल टी स्मॉल टी. कारण आपण हे काय केलं तर प्युअर घेतले, टॉल आणि डॉग. त्यांचं आपण काय केलं? गॅमेट वेगळे काढले. गॅमेट वेगळे काढल्यानंतर जेव्हा गॅमेट आपल्याशी सेम येतात दोन्ही पण, तेव्हा आपण ते एक घेऊन त्याचा करू शकतो. त्यामुळे हे कॅपिटल टी स्मॉल टी आहे. म्हणजे काय म्हणणार? इथं तुम्हाला दाखवतो मी, इथं डायरेक्ट लिहितो. म्हणजे हे पण असंच होतं, हे याच्यावर क्रॉस केलं काय येणार? कॅपिटल टी स्मॉल टी. हे ह्याच्यावर क्रॉस केलं कॅपिटल टी स्मॉल टी. हे ह्याच्यावर क्रॉस केलं कॅपिटल टी स्मॉल टी. ह्याच्यावर केलं कॅपिटल टी स्मॉल टी. असं येतंय. म्हणून आपण एकसारखे असल्यामुळे एकच झाड लिहितो. तर मग असं सिद्ध पण करायचं असतं. कारण एक घ्यायचा ह्याच्याबरोबर, एक घ्यायचा दुसऱ्याबरोबर, दुसरा घ्यायचा पहिल्या, दुसरा घ्यायचा दुसऱ्याबरोबर. म्हणजे सगळीकडे जर तुम्ही प्रत्येकात एक जरी त्यात कॅपिटल टी असला तर तो कसा असणार आहे? टॉल असणार आहे. म्हणजे असे येणारे झाड पण टॉलच आहेत आणि असे येणारे झाड पण टॉलच आहेत. मग ह्यात सगळे असे एक राहत काय? डॉर्फ कसे असणार आहेत? हे असे 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 एक राहत किंवा बारकी बारकी नाही. म्हणून म्हणले फिनोटाइपिक रेशो कसा असणार याचा? ऑल आर टॉल. कोणाचा? F1 जनरेशनचा. F1 जनरेशन सगळी झाड जे उंचच्या उंच आहे आणि सगळ्यांचा फिनोटाइपिक रेशो कसा आहे? हेट्रोझायगस आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. त्यामुळे ह्याला आपण फिनोटाइपिक रेशो सेम म्हणू. विषय येतो वेगळा कोणाचा? F2 जनरेशनचा. ही झाली पहिली पिढी. दुसरी पिढी लिहित आहे. दुसरी पिढी कशी तयार होणार? पहिल्या पिढीची आई वडील घ्यायची. म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि त्याचे आपण वेगळे वेगळे असल्यामुळे गॅमेट पाडले, कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि मी तुम्हाला सांगितलं काय? एकाला घ्यायचं, दुसऱ्याला झाकून ठेवायचं आणि दोघांबरोबर घ्यायचं. काय आलं? ह्याच्या बसल्यानंतर कॅपिटल टी, हा ह्याच्याकडून गेलो कॅपिटल टी स्मॉल टी. आता ह्याला घ्यायचा, ह्याला पुसायचा, म्हणजे लक्षात ठेवायचं नाही कॅपिटल टी. आता हे लिहिताना मग मी असं लिहिलं सर, हे दोघं पण लिहिलाय तुम्ही आणि लिहिताना कसं लिहिला बघा? असं लिहायला पाहिजे ना मी. पण असं नसते. जी कॅपिटल असते ती पहिल्या लाईनची पद्धत असते जिनेटिक मध्ये. समजलं? दोन्ही स्मॉल आहेत तर लिहिलं. म्हणजे दिसताना कसं राहतो? एक तरी टी नाही बघायचं, कॅपिटल आहे.
ह्याच्यात पण एक कॅपिटल टी आहे, ह्याच्यात पण एक कॅपिटल टी आहे, म्हणजे ही उंच झाड आहे. म्हणजे कसे फिनोटाइप रेशो कसा आलायचा, टॉल 3 आहे, डॉर्फ 1 आहे. आता जिनोटाइप घेताना मला वेगळं वेगळं आहे. जरी ही तिघं उंच असली तर यांचा जिनोटाइप वेगळा वेगळा आहे. म्हणजे एकदम प्युअर कॅपिटल टी 1 आलाय, कॅपिटल टी स्मॉल टी 2 आल्यात, स्मॉल टी 1च आहे. 1:2:1. ओके, ह्याला म्हणायचं मोनो हायब्रिडचा F2 जनरेशनचा फिनोटाइपिक रेशो आहे टॉल टू डॉर्फ 3:1. F2 जनरेशन ऑफ मोनो हायब्रिड क्रॉस जीनोटाइपिक रेशो आहे कॅपिटल टी एज टू कॅपिटल टी स्मॉल टी एज टू स्मॉल टी 1:2:1. हे तुम्हाला पाठ पाहिजे. एनी डाऊट? आता इथे मी जसं टॉल आणि डॉर्फ घेतले तसं तुम्ही कुठलं पण उदाहरण दुसरं घ्या. पोझिशन ऑफ फ्लॉवर, ऍक्सियल टर्मिनल, कॅपिटल ए स्मॉल ए कळ, इथं ए इथं स्मॉल ए, सगळं परत सेम असेल. कळ, तुमच्या वहीमध्ये मला 7च्या 7 गुण पाहिजे. किती पाहिजे? 7. असं लिहायचं फक्त, सगळ्यांचं सेमच येणार आहे. तुम्हाला एक पाठ होऊन जाईल. हे पाठ पाहिजे तर आपल्याला काय काय F1 जनरेशनचं फिनोटाइप रेशो काय अवघड आहे, काय सगळी सेमच आहे. जिनोटाइप रेशो काय अवघड आहे, काय सगळी सेमच आहे. वेगळं कोण आहे, F2 जनरेशन वेगळं आहे. F2 जनरेशनचे फिनोटाइप रेशो 3:1, जिनोटाइप रेशो 1:2:1. एव्हरीथिंग इज माइंड, गॉट इट? थांबेल आपण, ठीक आहे, थोडं थांबू. बऱ्याच लोकांना काय आवड झाला लागलं, सर इथं कॅपिटल टी घेतलंय आणि हे कुणावर क्रॉस करायचं मला काय कळच नाही. इकडे नको इकडे कन्फ्युज झाले. पुण्यट नावाचा शास्त्रज्ञ आला, त्यांना म्हणलं हे जरासं नाही बघायला आवड झाली. मग काय करूया आपण, सोपं करूया म्हणजे काय करूया, हे बघा त्याने काय केलं, असं एक पुण्यट स्क्वेअर म्हणजे चौकोन आहे. किती गॅमेट आहेत, 2 गॅमेट आहेत. मग ह्या गॅमेट हे करायचं काय, असं 2 करायचं, इकडनं 2 आणि इकडनं 2 असं लिहायचं. जेणेकरून बघा इथं लिहायचं कॅपिटल टी, इथं लिहायचं स्मॉल टी लिहिलं. चला लक्ष द्या पूर्वा. आणि ह्याच्या इथं काय करायचं, इथे कॅपिटल टी लिहायचं, इकडचं त्याच्या खाली स्मॉल टी. काय पुण्यटने काय केलं, जे गॅमेट पडले होते आडवे एका साईडला लिहिले, उभे एका साईडला लिहिले. कळलं? आणि त्यानंतर आता काय करायचं, वर एकदा बघायचं, खाली एकदा बघायचं. वर बघितलं कॅपिटल टी, इकडे बघितलं कॅपिटल टी. वर बघितलं कॅपिटल टी, खाली बघितलं स्मॉल टी. वर बघितलं कॅपिटल टी, इकडे बघितलंय सॉरी वर स्मॉल टी, इकडे कॅपिटल टी पहिलं लिहिलं, कॅपिटल टी स्मॉल टी. वर खाली बघितलं स्मॉल टी. आता बघा वर इथं पण अशीच मिळाली, इथं पण अशीच मिळाली. कळलं? मग तुम्ही असं काढू शकता किंवा असं काढू शकता. आता जर पाठ करताना दोन्ही लक्षात ठेवा. पुण्यटनं असं काढलं होतं आणि आपण असं काढलं होतं. हे पण सोपंच आहे ना, हे कुठं अवघड आहे. त्यातलं एक झाकायचंय, दुसऱ्याला घ्यायचंय, पहिलं झाकायचं दुसऱ्यासोबत घ्यायचंय, तरी पण तेच येते. पुण्यटने केलं त्यानुसार पण तेच येते. दुसरी गोष्ट अनेक सांगायचं म्हणजे तुम्हाला हे पाठ करायचं असताना पहिला आपण काय पाठ करायचं सांगितलं, ही हेडिंग पाठ करायचं. म्हणजे पहिला फिनोटाइप म्हणजे कॅरेक्टर, मग जिनोटाइप, नंतर गॅमेट म्हणजे फॅक्टर. मग हे पाठ करायचं. फिनोटाइप म्हणा, जिनोटाइप, गॅमेट नंतर काय येणार, F1 जनरेशन येणार. बरोबर आहे म्हणा. फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट, F1 जनरेशन. मग हे केलं कशासाठी आपण, झाडं कशात बघायसाठी, म्हणजे रेशो बघायसाठी. म्हणजे फिनोटाइपिक रेशो किती आहे आणि जिनोटाइपिक रेशो किती आहे. F1 जनरेशनचा कायम सगळा सेमच असतो सगळं. मग विषय कुठं असतोय वेगळा, F2 मध्ये वेगळा असतोय. F2 म्हणजे काय आहे, सेल्फिंग ऑफ F1. F1 जनरेशनची झाड मिळाली आपल्याला, ती कुठली पण 2 घेणार आपण. जसं हायब्रिड असणार आहे, घेतलं तिचे गॅमेट लिहिले, सॉरी जिनोटाइप लिहिला, तिचे गॅमेट लिहिले, आली झाडं ती आपण केली, तिचं लिहायचं फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो. म्हणून आपल्याला पाठच पाहिजे फिनोटाइप, जिनोटाइप, गॅमेट, F1 जनरेशन, फिनोटाइपिक रेशो, जिनोटाइपिक रेशो, दोन्ही पण F1 जनरेशनचे. त्यानंतर 7वं सेल्फिंग ऑफ F1, त्यानंतर त्याचे काय लिहायचे, जिनोटाइप लिहायचा, त्याचे परत गॅमेट, मग आली F2 जनरेशनचा फिनोटाइपिक आणि जिनोटाइप. हे असं डोक्यात फिक्स पाहिजे आपल्या, तरच इथलं पुढे सगळे क्रॉस हँडल. ओके, थांबू.